बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र सरकारकडून अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाही। प्रहारचे कार्यकर्ते, शेतकरी हे आक्रमक झालेले आहेत। अमरावती नागपूर मार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले गेलंय। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे। अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती देखील खालावली असल्याची माहिती आहे। सध्याची ही दृश्य अमरावतीमधली आपण बघतो आहोत। अमरावतीमध्ये आता प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झालेले आहेत। अमरावती नागपूर मार्गावर टायर जाळून आता रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। त्यासोबतच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। आपले प्रतिनिधी अनिरुद्ध जवाळे सध्या आपल्या सोबत आहे। अनिरुद्ध, ज्या ठिकाणी हे टायर जाळण्यात आलेला आहे, हा रस्ता नेमका कोणता आहे? वाहतूक त्या ठिकाणी थांबलेली दिसते। प्रहारचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले। नक्कीच आता जर पाहिलं तर बच्चू कडूंचा अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि अजूनपर्यंत सरकारने जे आहे ती आंदोलनाची दखल घेतली नाही। त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते टायर जाळत चक्का जाम आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची जी आहे ते आता खोळंबलेली आहे। कार्यकर्ते जे आहेत ते सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देत आहे। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता जाळपोळ जी आहे ती सुरू केलेली आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या या नांदगाव पेठ टोल नाक्याच्या परिसरात हे आंदोलन सुरू आहे आणि अनेक कार्यकर्ते जे आहे ते आता रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि त्यामुळं बच्चू कडूंचं हे जे आंदोलन आहे आता हे उग्र स्वरूप धारण करत असल्याचं इथं पाहायला मिळत आहे। आणि बच्चू कडूंचं हे आंदोलन आज नेमकं कोण्या दिशेने जातं हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण आता जर पाहिलं तर आता कार्यकर्ते सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेले आहेत आणि टायर असतील किंवा सुकलेली झालं असेल हे पेटवून सध्या कार्यकर्ते जे आहे ते हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला जे आहे ती आता सुरुवात झालेली आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी जे आहे ते 60 पेक्षा अधिक कार्यकर्ते उपोषण करत आहे आणि आज जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पाणी देखील न पिण्याचा त्या कार्यकर्त्यांनी इशारा दिलेला आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आता कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक होत असताना आपल्याला इथं पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू केलेली आहे आणि या आंदोलनाला आता जे आहे ते उग्र स्वरूप जे आहे ते मिळालेलं आहे। अनेक कार्यकर्त्यांनी हातामध्ये पेट्रोलच्या ज्या आहेत त्या बॉटल्स घेतलेल्या आहेत आणि या पेट्रोलच्या बॉटल्स घेऊन रस्त्यावर कार्यकर्ते उतरलेले आहे। काही ठिकाणी चक्काजाम अजून याच्याही पेक्षा उग्र स्वरूपाचं होणार असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं हे आंदोलन जे आहे ते आणखी आता कोणत्या दिशेने जातं याकडे आता लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे। नक्कीच अनिरुद्ध, एकंदरीतच हे आंदोलन आता जास्तीत जास्त चिघळताना आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्या सोबत फोन लाईनवरून शेतकरी नेते राजू शेट्टी हे जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टीजी, एकंदरीतच प्रहार संघटनेचं हे आंदोलन, बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही देखील बच्चू कडूंची भेट घेणार होतात, कशा पद्धतीने त्यांना तुम्ही पाठिंबा देताय का? तुमची भूमिका काय असणार आहे? हे सरकार अतिशय निष्ठुर आणि निर्दयी झालेलं आहे। कारण बच्चू भाऊंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे, उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि तरी सुद्धा ज्या पद्धतीने सरकारकडून प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तो मिळताना दिसत नाही। किंबहुना सरकार दखलच घेताना दिसत नाही। हे अत्यंत निषेधार्ह आणि संतापजनक असं हे सरकारचं लक्षण आहे। म्हणजे सरकार किती निर्डावलेलं आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। मी आत्ताच अमरावतीमध्ये पोहोचलेलो आहे। थोड्या वेळानं बच्चू भाऊंची भेट घेणार आहे, त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणार आहे। आम्ही केवळ पाठिंबा देऊन बघायची भूमिका घेणारी माणसं नाही, तर आम्ही सक्रिय पाठिंबा देणार आहोत आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून हे आंदोलन पुढे कसं नेता येईल या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत। राजू शेट्टी म्हणतायत की तुम्ही सक्रिय पाठिंबा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला देणार आहात। मात्र ज्या पद्धतीने सध्याची जी दृश्य आपल्याला दिसतायत ती अमरावती नागपूर या महामार्गावरती प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून चक्काजाम केलेला आहे। शेतकरी संघटना त्यासोबतच बच्चू कडूंची संघटना एकत्रित येऊन हे आंदोलन पुढे घेऊन जाणार आहात का? सगळ्यात महत्त्वाचं, बच्चू कडूंची प्रकृती खालावल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यांनी पाणी सुद्धा आपण पिणार नाही आजपासून असा निर्धार व्यक्त केलेला आहे। बच्चू कडूंना त्या दृष्टीने तुम्ही काही सांगणार आहात का? कारण त्यांची प्रकृती खालावणं ही चिंताजनक बाब आहे।
निश्चितच मी त्यांना सल्ला देईन, शिर सलामत तो पगडी पछास. पहिल्यांदा चळवळीतले कार्यकर्ते हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत, तेव्हा फार जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे. हे सरकार निष्ठुर आहे. आपण कितीही आत्मक्लेश केला तर त्यांचा अंतरात्मा जर जागृत होणार नसेल तर त्यांच्या अंतरात्म्याला जाग कसं करायचं हे आता आपल्याला वेगळ्या पद्धतीनं बघावं लागेल. आणि म्हणूनच एकूणच हे आंदोलन पुढे कसं रेटायचं या संदर्भामध्ये मी त्यांच्यावर चर्चा करणार आहे. नक्कीच राजू शेट्टीजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी केलेल्या या बातचीतीबद्दल. तर राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते आपल्यासोबत जोडले गेले होते. ते देखील आज बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात ते अमरावतीतल्या आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतील आणि आपण या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलेलं आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आता बच्चू कडूंच्या या आंदोलनात उतरलेल्या आहेत. प्रहार संघटनेसोबतच इतर संघटनांचा पाठिंबा सुद्धा या अमरावतीतल्या आंदोलनाला मिळतोय. त्यामुळे अमरावतीतलं हे आंदोलन आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. तर बच्चू कडू यांच्या नेमक्या मागण्या कोणकोणत्या आहेत हे आपण बघणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळावं, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला MSP वर 20% अनुदान देण्यात यावं, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून 10 लाख रुपये आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावं, शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान 5 लाख रुपये अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावं, धनगर समाजाचं आरक्षण तात्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावं.